प्रेरणा अर्थ परिवाराच्या वतीने सन 2026ची दिनदर्शिका प्रकाशन आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या हस्ते संपन्न झालेत। आमचे सगळे तिन्ही संस्थांचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, CEO सगळे उपस्थित होते। आज प्रेरणा अर्थ परिवाराचा जवळजवळ आमच्या 225 कोटीचा टप्पा दोन्ही संस्थांनी पार केलेला आहे। ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, अतिशय चांगल्या प्रकारे आमचं कामकाज चालू आहे। आर्थिक शिस्त पाळलेली, पारदर्शकता कारभार ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही संस्था नावारूप आलेली। वांबोरी, त्यानंतर ब्राह्मणी आणि देवळाली प्रवार येथे नवीन 3 शाखा सुरू केल्या। त्या लोकांनी अतिशय मनापासून इतका उत्स्फूर्त आम्हाला सहकार्य केले, त्यांच्या निमित्ताने आभार मानतो। आणि प्रेरणा अर्थ परिवार गेले 20 वर्षापासून दिनदर्शिका छापते। त्याचं कारण असं आहे की आम्ही जवळजवळ 20 ते 22,000 दिनदर्शिका छापलेले, तेवढे ग्राहक आहे आमचे। प्रेरणा अर्थ परिवाराचे 43,000 ग्राहक आहे आणि मग प्रत्येकाच्या घरात ती दिनदर्शिका गेल्यानंतर वर्षभर ते दिनदर्शक त्यांच्या घरात असते, येणारे जाणारे पाहुणे, आमचासुद्धा त्या निमित्ताने प्रचार होतो। महिलांसाठी खूप उत्कृष्ट माहिती त्याच्यात असते। महिलांच्या विषयी ते काय आता एक पंचांगच आहे छोटं त्या प्रकारचं, आणि त्याचं मार्केटिंग आमचा त्याचा हेतू साध्य झालेला आहे। प्रत्येक घरात आमचे ते जातात आणि मग वर्षभर 365 दिवस त्या संपर्कात आम्ही त्या आमचे सगळ्या शाखेंचे फोन नंबर आहे मॅनेजर लोकांचे, आणि त्या निमित्ताने ग्राहक जोडला जातो। हेच त्यामागचं उद्दिष्ट होतं। कारण आता काळ बदललेला आहे, मार्केटिंगचा जमाना आलेला आहे, टेक्नॉलॉजी जमाना आहे, त्याबरोबर आम्हीसुद्धा काळाबरोबर आम्ही बदलून गेलेलो आहेत। असंच संस्थेवरती प्रेम ठेवावी, संस्था नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहील एवढीच सगळ्यांना विनंती करतो। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो। जय हिंद, जय सहकार।